राम राम मंडळी. महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते. मंडळी, या स्पर्धेत खेळणं हेच अनेक पैलवानांचं स्वप्न असतं आणि महाराष्ट्र केसरी होणं म्हणजे आयुष्यातील सर्वोच्च मान असं मानलं जातं. अशा या स्पर्धेत अनेक दिग्गज पैलवान झाले, अनेक विक्रम झाले, पण काही घटना अशा असतात की त्या इतिहासात कायमच्या कोरल्या जातात. मंडळी, साल 2002-2003 या वर्षी यवतमाळ येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी अधिवेशनात अशीच एक ऐतिहासिक घटना घडली होती. या स्पर्धेचं वैशिष्ट्य काय होतं तर खुल्या गटात माती आणि मॅट विभागात या दोन्ही विभागाच्या फायनल मध्ये पोहोचणारे चारही मल्ल एकाच तालमीचे होते, एकाच वस्तादाचे पट्टे होते. ही साधी गोष्ट नाही, कारण महाराष्ट्र केसरी स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून नामांकित पैलवान उतरतात. प्रत्येक जिल्हा, प्रत्येक तालीम, प्रत्येक वस्ताद आपले सर्वोत्तम मल्ल मैदानात उतरवत असतात. अशा ठिकाणी एकाच तालमीचे चार पैलवान अंतिम फेरीपर्यंत पोहोचतात हे अशक्य वाटावं असंच आहे. आणि ही किमया करून दाखवली आहे ती गोकुळ वस्ताद तालमीने. आणि त्यामागे होते महाराष्ट्र केसरी रुस्तमे हिंद स्वर्गीय पैलवान हरिश्चंद्र बिराजदार मामा यांचे मार्गदर्शन, मेहनत आणि कुस्तीगीर घडवण्याची ताकद. मंडळी, माती विभागातून दत्ता गायकवाड आणि चंद्रहास निमगिरे हे फायनलला पोहोचले, तर मॅट विभागातून भरत मेकाले आणि गोविंद पवार हे अंतिम फेरीत आले होते. म्हणजे दोन्ही विभागात अंतिम चारही मल्ल एकाच तालमीचे होते. हे ऐकायलाही मोठं वाटतं, पण ते प्रत्यक्षात घडलं हीच या घटनेची खरी मोठी ताकद आहे. मंडळी, यामागे फक्त योगायोग नव्हता, हा अनेक वर्षांच्या मेहनतीचा परिणाम होता. एक तालीम मजबूत असते म्हणजे फक्त एक चॅम्पियन घडतो, एक पैलवान घडतो असं नाही, तर एकाच वेळी अनेक दर्जेदार मल्ल त्या ठिकाणी घडतात. हे गोकुळ वस्ताद तालमीने दाखवून दिलं. मंडळी, या विक्रमात अजून एक मोठी गोष्ट आहे, ती म्हणजे महाराष्ट्र किताबाची अंतिम लढतच एकाच तालमीतील दोन मल्लांमध्ये झाली. दत्ता गायकवाड आणि भरत मेकाले आमने सामने उभे राहिले. म्हणजे तालमीने फक्त चार फायनलिस्ट दिले नाहीत, तर महाराष्ट्र केसरी किताबासाठी दोन्ही दावेदारही त्याच तालमीने दिले. या लढतीत दत्ता गायकवाड महाराष्ट्र केसरी झाले, पण खरं पाहिलं तर ती जिंकली ती संपूर्ण गोकुळ वस्ताद तालीमच होती. या घटनेकडे फक्त विक्रम म्हणून पाहता येणार नाही. म्हणजे हा गुरु शिष्य परंपरेचा खूप मोठा विजय होता. हरिश्चंद्र बिराजदार मामांनी जे पैलवान घडवले, जे शिष्य घडवले, त्यांनी एकाच वेळी महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या स्पर्धेवर वर्चस्व निर्माण केलं. आज अनेक मोठ्या तालमी आहेत, अनेक नामांकित वस्ताद आहेत, पण असा पराक्रम परत कुणालाही करता आलेला नाही. याचं कारण समजून घेतलं तर हा विक्रम किती मोठा आहे हे लक्षात येतं. मंडळी, महाराष्ट्र केसरी स्पर्धेत एक मल्ल फायनलला जाणं खूप मोठी गोष्ट असते. एकाच तालमीचे दोन पैलवान फायनलला जाणं ही फार दुर्मिळ गोष्ट असते, पण चारही फायनलिस्ट एकाच तालमीचे आणि महाराष्ट्र केसरी किताबासाठी लढणारे दोघेही एकाच तालमीचे, हे तर इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखंच आहे. आजच्या काळातही या विक्रमाची चर्चा झाली की गोकुळ वस्ताद तालमीचं नाव आदराने घेतलं जातं, कारण हा फक्त त्या काळचा विजय नव्हता, तर त्या तालमीची गुणवत्ता किती मोठी होती याचा पुरावा होता. महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासात अनेक महाराष्ट्र केसरी झाले, अनेक नामवंत पैलवान झाले, पण एकाच तालमीचे चारही मल्ल फायनलला पोहोचायचा विक्रम हा आजही गोकुळ वस्ताद तालमीच्या आणि बिराजदार मामांच्याच नावावर आहे. म्हणून हा केवळ एक रेकॉर्ड नाही, हा एक आदर्श आहे. हा एका तालमीच्या सामर्थ्याचा, एका तालमीच्या वस्तादाच्या सामर्थ्याचा पुरावा आहे. हा एका वस्तादाच्या कर्तृत्वाचा मानबिंदू आहे आणि हा महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासातील आजवर परत न घडलेला सुवर्ण इतिहास आहे. मंडळी, शेवटी या ऐतिहासिक विक्रमामागे उभे असलेल्या महाराष्ट्र केसरी रुस्तमे हिंद स्वर्गीय पैलवान हरिश्चंद्र बिराजदार मामा यांना विनम्र आदरांजली. त्यांनी घडवलेले मल्ल आजही त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देतात आणि त्यांचं नाव महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात, कुस्ती इतिहासात अजरामर आहे. हीच त्यांना खरी मानवंदना. धन्यवाद.